गाईस, कसे आहात तुम्ही सगळे? तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे अपूर्वा विश्व ब्लॉग्समध्ये. सर्वात प्रथम सगळ्यांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. हॅपी दिवाळी टू यू ऑल गाईस. आज मी खरं तर ब्रुकलिन फूड फॅक्टरी, तुम्हाला इथं तर खरं खूप आवाज येत असेल माहिती आहे ना. हां, मी काय म्हणत होती फटाक्यांचा आवाज येतोय, पण ते थोडंसं आपण दुर्लक्ष करूया. मी आज आलेली आहे ब्रुकलिन फूड फॅक्टरी टाऊनमध्ये, जिथे स्पेसिफिकली हे ठिकाण आहे डोंबिवलीच्या जवळ. आणि आज आपण ह्या कॅफेला व्हिजिट करत आहोत. चला तर मग आपण पाहूयात कसं आहे कॅफे. त्यांचं डेकोरेशन मला बाहेरून तर एवढं सुंदर दिसतंय, मी तुम्हाला दाखवते. डोंबिवली ईस्ट ब्रुकलिन फूड फॅक्टरी कॅफे खूप फेमस आहे. डोंबिवली ईस्टमध्ये जर तुम्ही बघितलं तर आपल्याला खूप सारे कॅफेज भेटतील, पण असं जे कॅफे जिथे सतत गर्दी असते, दिवाळी असो किंवा कधीही, त्यांचे रिव्ह्यूज तर तुम्ही बघूच शकतात. आणि त्यांची वर पण सिटिंग स्पेस आहे, प्लस त्यांच्याकडे गेम्स आहेत खेळायला. तर तुम्ही तुमच्या फ्रेंड्ससोबत, फॅमिलीसोबत आणि कुठचंही इव्हेंट असू दे, फंक्शन्स असू दे किंवा कधीही जर नॉर्मली भेटायचं असेल तरी तुम्ही जाऊ शकतात. किती छान आहे ना ही स्पेस, बघून घ्या. मी तर मस्त आता एन्जॉय करणार आहे आणि तुम्हीसुद्धा माझा हा ब्लॉग शेवटपर्यंत बघा. फूड मेनू बघितला तर पॉकेट फ्रेंडली आहे, मला काही एवढं एक्सपेन्सिव्ह वाटलं नाही. पिझ्झापासून पास्ता आणि कॉकटेल्सपासून कॉफी शेक्स, तसंच वेगवेगळे आयटम्स तुम्ही इथे ट्राय करू शकतात. मला तर यांची ऑर्डर सिस्टम पण खूप मस्त वाटली. ना आपल्याला वेटरकडे जायचं आहे, ना वेटर आपल्याकडे येणार. आपल्याला जे पाहिजे आहे ते आपण नोटपॅडवर मस्तपैकी ऑर्डर प्लेस करणार आणि ती ऑर्डर त्यांच्या टेबलपर्यंत पोचून जाणार. तुम्ही पाहू शकतात कशी ऑर्डर माझी प्लेस झालेली आहे आणि ती कलेक्ट पण आता होणार आहे. मस्त ना, कन्सेप्टच एकदम वेगळं आहे. नेहमीप्रमाणे मी ऑर्डर केलेलं आहे पिंक मोहितो, पिंक गावा मोहितो किंवा स्पायसी मोहितो असं आपण बोलू शकतात. माझा तर हा फेवरेट आहे, म्हटलं मला तर ट्राय करायचं आहे आणि मी ट्राय केलेलं आहे. दिसायला तर एवढं मस्त दिसतं आणि खरंच त्याची टेस्ट पण छान होती. तुम्हीसुद्धा या आणि इकडे टेस्ट करा. अदर दॅन दॅट, जर तुम्हाला कोल्ड कॉफी हवी असेल किंवा शेक्स हवे असतील तर तुम्ही ते सुद्धा ट्राय करू शकतात. पण मोहितो माझं नेहमी फेवरेट असतं, म्हणून मग मी तेच सिलेक्ट केलं. मग मी फुली लोडेड नाचोस, क्रंची आणि स्पायसी आणि थोडंसं स्वीटी आणि टँगी असं त्यांचा फ्लेवर होता. ते पण छान होतं. 10/7 असं मी त्यांना रेट करेल. आणि मग मी ऑर्डर केला पिझ्झा. पिझ्झा तर माझं फेवरेट आहे. मी जिथे जाते तिथे मी पिझ्झा ऑर्डर करते. का? कारण की तिकडची टेस्ट आणि तिकडचा बेस कसा आहे मला तो ट्राय करायचा होता. एकदम छानच होतं की. लास्टला मी डेझर्टमध्ये ऑर्डर केलं सिझलिंग ब्राउनी. सिझलिंग ब्राउनी वॉज 10/6, 10/7. मला आवडली, पण एवढी काही खास नव्हती. आणि हां, जर तुम्हाला माझा हा पूर्ण व्लॉग आवडला असेल तर नक्की माझ्या चॅनलला भरपूर लोकांपर्यंत पोचवा. थँक्यू.